काही लिटरेचर किंवा रेफरन्स म्हणू आपण, हे विज्ञान म्हणजे इवन विमान तयार करणं, विमान पहिल्यांदा कुणी तयार केलं हा प्रश्न जेव्हा विचारला जातो आपल्याला, तेव्हा आपल्याला हे शिकवलं की राईट बंधूंनी केलं आहे. पण ॲक्च्युअलमध्ये 2 मराठी माणसांनी केलं आहे पुण्यातल्या, आणि तेही एका वेदांच्या पुस्तकातनं त्याचं ज्ञान घेऊन त्याचं प्रात्यक्षिक करून बघितलं गेलं होतं. आणि ही खूप बेसिक गोष्ट आहे. म्हणजे आता ह्या गोष्टी कळायला लागल्यात, कधीही कळायला लागल्यात जेव्हा आपण स्वतःहून ही पुस्तकं उघडून बघतोय, वाचतोय, तेव्हा कळायला लागलेत. नाहीतर आत्तापर्यंत आपण दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे जगत होतो, किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून ते खरं मानत होतो, जे की ते खरं नव्हतं. म्हणजे जे काय म्हणतो ना, डोळा तयार करतो, जे काय आहे ते सृष्टी म्हणा किंवा वस्तू किंवा जे काही आहे समोर गोष्टी दिसणार आहे, ते डोळा तयार करतोय, ॲक्च्युअलमध्ये ती नाही आहे. हे म्हणून तर त्याला मायाजाळ म्हटलंय किंवा मॅट्रिक्स म्हटलंय. मग हे क्वांटम फिजिक्स काय आहे नेमकं, तर ते क्वांटम फिजिक्स म्हणजे त्या डोळ्यांच्या पलीकडचं, जे की आत्ता मॅडमनी पण सांगितलं की ते सनातन धर्मामध्येच येतं किंवा वेदांत